कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार घडले। काही ठिकाणी बिघाडामुळे मतदान प्रक्रिया उशिरा सुरू झाली, तर अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले। प्रशासनाने अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली होती असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं। काही ठिकाणी मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांची धावपळ उडाली। करवीर तालुक्यात अनेक गावात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या। आरळी इथं वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यानं मतदान दुसऱ्याच उमेदवाराला होत असल्याचं सांगत ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला। यामुळे इथं सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती। सांगरूळ, कांचनवाडी, म्हालसवडे, बाचणी इथं तास दीड तास, वाशी, गाडेगोंडवाडी, देवाळे, वाकरे, खुपिरे, साबळेवाडी, भामटे आदी ठिकाणी कुठे ईव्हीएम तर कुठे व्हीव्हीपॅटमध्ये बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद राहिल्यामुळे मतदारांना भर उन्हात ताटकळत थांबावं लागलं। सावर्डे दुमालामधील मतदान केंद्र क्रमांक 277-2 मधील ईव्हीएम 11:30 वाजता बंद पडलं। त्यानंतर पर्यायी मशीन यायला 1:15 पर्यंत वाट बघावी लागली। प्रत्यक्ष या मतदान केंद्रावर 2 वाजता मतदान सुरू झाल्यामुळे मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कसबा बावड्यातील हनुमान मंदिर इथल्या मतदान केंद्र क्रमांक 276-11 इथं ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे 1 तास उशिरा मतदान प्रक्रिया सुरू झाली। कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल इथंही मतदान यंत्रातील बिघाडामुळे दुपारच्या वेळेत मतदान प्रक्रिया थांबल्यामुळे गोंधळाची स्थिती होती। वाकरी इथं तर मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम सदोष असल्याचं आढळून आलं। त्यामुळे या ठिकाणी सुमारे तासभर मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली। इथल्या एका केंद्रात पुरेसा उजेड नव्हता। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे छताची कवले काढून मतदान प्रक्रियेस पुरेशा उजेडाची व्यवस्था करण्यात आली। विजेअभावी सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा बंद पडल्यानं कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली। इथं 17 मतदारांची नोंद दोनवडे गावच्या मतदार यादीत झाली असल्याचा प्रकार घडला। चंबुखडी परिसरातील तब्बल 109 मतदारांची नावं यादीतून गायब झाल्याचा प्रकार उघडकीला आला, तर चंबुखडी आणि शिंगणापूर इथल्या काही मतदारांची नावं वरणगे पाडळी, दोनवडे फाटा इथल्या केंद्रांवरील यादीत समाविष्ट झाल्यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला। चिंचवडे इथं सुद्धा मतदार यादीत नाव नसणं, यादीतील क्रमांक आणि व्होटर स्लिपमधील क्रमांकात तफावत असणं असे प्रकार घडले। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बहुतांश ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। करवीर तालुक्यातील उचगावमधल्या एका मतदान केंद्रात मतदानाची वेळ संपायला अवघे 15 मिनिटं शिल्लक असताना म्हणजे 5:45 वाजता काही तरुण मंडळाचे सुमारे 300 कार्यकर्ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आले। यामुळे त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी मतदारांची प्रचंड गर्दी झाली। परिणामी मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही त्या मतदान केंद्रात बराच वेळ मतदान चालू होतं।